नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.38%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने ₹2.25 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 20 जून 2025. चला आता बोलूया टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.31%, एफ आय एसची होल्डिंग आहे 16.31%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.25% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.02%. आणि टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीने ₹6 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 20 जून 2025. चला आता बोलूया HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.32%, एफ आय एसची होल्डिंग आहे 24.96%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.60%. आणि HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹2.10 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 20 जून 2025. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.03%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.61%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.32%. आणि मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹210 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 20 जून 2025. चला आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.83%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.08%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.85% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.59%. आणि मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹2.50 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 19 जून 2025. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.43%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.24%, डी आय एसची होल्डिंग आहे 0% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 53.32%. आणि रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹3.50 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 19 जून 2025. चला आता बोलूया पॅनासॉनिक कार्बन इंडिया कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे
26.27% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.73% आणि पॅनासॉनिक कार्बन इंडिया कंपनी लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 12 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 19 जून 2025. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.42%, FISची होल्डिंग आहे 1.43%, DISची होल्डिंग आहे 4.14% आणि या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 27.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.10% आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 10 रुपयाचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 17 जून 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, FISची होल्डिंग आहे 3.10%, DISची होल्डिंग आहे 2.48% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 39.20% आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 3 रुपये 35 पैसेचा स्पेशल डिव्हिडंड आणि 8 रुपये 35 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने टोटल 11 रुपये 70 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 16 जून 2025. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, FISची होल्डिंग आहे 21.45%, DISची होल्डिंग आहे 14.78% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.84%. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर आणि 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, यांना दोघांना पण देण्यासाठी या कंपनीने एकच रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 16 जून 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.